ऑटो रिक्शा को कार वाले ने मारी टक्कर, एक लड़की की दर्दनाक मौत, 2 लोग घायल। दरअसल सोलापुर कोंडी विद्यापीठ परिसर में आज शनिवार 30 दिसंबर 2023 की सुबह 7:30 बजे के आसपास भाग्यश्री कामड़े, सहेली ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी और 14 साल आदित्य सुनील भोसले MH13 CT 9479 नंबर की रिक्शा में बैठकर सोलापुर शहर की तरफ आ रहे थे कि पीछे से तेज रफ्तार आ रही एक कार वाले ने जोरदार टक्कर मार फरार हो गया। टक्कर इतनी भयानक थी कि भाग्यश्री कामड़े की मौके पर ही मौत हो गई तो ऐश्वर्या सोडगी और मासूम आदित्य गंभीर रूप से घायल हो गए। दोनों घायलों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उनकी हालत बेहतर बताई जा रही है। माझं नाव निवृत्ती रामचंद्र कांबळे, मुक्काम पोस्ट कोंडी। काय झालं, घटना काय? सकाळी येत असताना शाळेचे विद्यार्थी रिक्षात होते। त्या विद्यार्थ्याला रिक्षात बसून जात असताना मागनं एक 4 व्हीलर घेऊन मागातनं टक्कर दिली। त्या टक्करमध्ये माझी मुलगी भाग्यश्री निवृत्ती कांबळे ही गंभीर जखमी झाली होती आणि इतर 2 विद्यार्थी होते त्या शाळेत, ते बी गंभीर जखमी झाले। त्यात किती वाजता झालं घटना? ते 7:20ला सकाळी कुठं झालंय? विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ। कितवीला होती मुलगी शिकायला? माझी भाग्यश्री 11वीला होती। कुठल्या कॉलेज? गांधीनाथा कॉलेजला, सायन्स क्लास। कसं घडलं हे अपघात? काय माहिती म्हणजे माहिती? सकाळी शाळेला जात असताना मागातनं 4 व्हीलरने टक्कर दिली। धडक देणार सापडलं का पळून गेले? पळून गेला, तो थांबलाच नाही। तुम्हाला कशी कळाली घटना? मी सकाळी त्यांच्या मागंच म्हणजे सकाळी काय तर कामानिमित्त बाहेरच चाललो होतो। मग ते विद्यार्थी माझी मुलं वगैरे ते रिक्षातच होती। मग ते रिक्षात त्या ह्याच्याने जात असताना रस्त्याला मी सर्व्हिस रोडनं येत होतो। गर्दी बघून मग मी ते विद्यार्थी टक्कर मारल्यावर जे खाली पडलेले विद्यार्थी समजे, मग त्यात माझी मुलगी होती। मग ती माझी मुलगी आणि इतर 2 मुलं त्यांना गाडीत घालून सिद्धेश्वर हॉस्पिटलवरून परत अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं। त्यांना डोक्याला मारला? भाग्यश्रीला डोक्याला मारला गेला, मृत झाली। घरी अजून कोण, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलीच होत्या। 2 मुलीपैकी आता भाग्यश्रीच मयत झाली।